कोण सर्वात वेगवान आहे? चित्ता की जगातील सर्वात वेगवान गाड्यांपैकी एक एखादा माणूस अस्वलाला मारू शकतो का? एक वाघ उंच उडीत जागतिक विक्रमी खेळाडूला हरवू शकतो का? आम्ही या सगळ्यांची उत्तरं देणार आहोत. सुरुवात करूया जगातील सर्वात बलवान माणसापासून. आणि आता तो 227 किलो वजनाच्या सिंहाविरुद्ध रस्सी खेचाच्या खेळात आपली ताकद आजमावणार आहे. तुला काही बोलायचंय? सुरू करूया. 3, 2, 1, गो! ऑलराईट, खेळ सुरू झालाय. अरे बापरे, त्याच्या तोंडाकडे पहा. त्याची ताकद तर पहा. ओ माय गॉश. सिंहाने यावेळी जगातील सर्वात बलवान माणसाला अक्षरशः धरून ठेवलाय. एक मिनिट, तो काय करतोय? तो सिंह आता वळला का? असं दिसतंय की तो ब्रायनला थकवण्याचा प्रयत्न करतो. तिकडे ब्रायन अक्षरशः विमान खेचतोय, पण आता तो या सिंहाला हलवू सुद्धा शकत नाहीये. आता त्याची दमछाक होते. ब्रायनने खरंच त्याला हलवलं. ओके 91 सेंटीमीटर बाकी आहे. बस झालंच आहे. ब्रायन, तू जिंकणार आहेस. ब्रायन जिंकला. ब्रायन जिंकलेला आहे. तुला मजा आली? ओके, मी नाही बोलणार त्याच्याशी. ठीक आहे, पण हे 7 पैकी पहिलं चॅलेंज होतं ज्यात मनुष्य विरुद्ध प्राणी अशी चाचणी होणार आहे. आता पुढे आपल्याकडे पृथ्वीवरील सर्वात उंच उडी मारणारा व्यक्ती आहे. गमत नाही, हे त्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. पृथ्वीवरील 8 बिलियन मानवांपैकी कोणीही त्याच्यापेक्षा उंच उडी मारू शकत नाही. आणि आता तो या वाघाशी सामना करून बघणार आहे की कोण अधिक उंच उडी मारू शकतो, माणूस की प्राणी. माणूस, लेट्स गो. त्या धिप्पाड प्राण्याकडे बघ. तू त्याच्यापेक्षा उंच उडी मारू शकतोस? मी खोटं बोलणार नाही. जर ती 4 मीटरवर गेली तर मी पण जाईल. हो, बघ ती तुझ्याकडे कशी बघते. ती तुझा अंदाज घेते. तू मला धमकी देतेस? ती बोलू शकत नाही. मला वाटतं आपण सुरू करूया. ते या माणसाचं आमिष दाखवून तिला उडी मारण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करू लुना, बघूया तू काय करतेस. तिला ते हवंय. ती बघते, ती उडी मारणार आहे. वाघ किती उंच उडी मारू शकतो? ओ, अरे बाप रे. आता जर तू त्या वाघिणीपेक्षा उंच उडी मारू शकलास तर माझी तशी इच्छा आहे, कारण मग तू स्वतःचा विश्वविक्रम मोडशील. म्हणून मी हे 9 मीटर 28 सेंटीमीटरवर नाही लावणार. मी हे 3 मीटर 73 सेंटीमीटरवर लावेन. तुझ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पेक्षा 1 इंच जास्त. चला बघूया. जर त्याने याला हात लावून दाखवला तर तो फक्त वाघिणीला हरवणार नाही, तर एक नवीन विश्वविक्रम सुद्धा प्रस्थापित करेल. मी करू शकतो 3.73 मीटर. हो, मला वाटतं काहीच हरकत मी नाही. प्रामाणिकपणे सांगतो, मला वाटतं डॅरियस खोटं बोलतोय. खोटं नाही बोलणार, पण मला वाटतं की मी बोलतोय. तुम्हाला हे कळलं? मनुष्याकरता शक्य वाटत नाही. विश्वविक्रम करण्यासाठी तू तयार आहेस? हो, मी तयार आहे. चला बघूया, तू हा विश्वविक्रम करू शकतोस का? लुना, हे तुझ्यासाठी. तो हे करू शकेल का? त्याने मोडलं. हे खूप विलक्षण आहे. लुना, तुला यावर काही बोलायचंय? ब्रो, तू इतिहासात इतरांपेक्षा सर्वात उंच उडी मारली आहेस आणि तू शांत आहेस. मला वाटतं मी आणखी उंच जाऊ शकतो. अरे बापरे, हा काय माणूस आहे. आणखी उंच जाऊ शकलो असतो. जागतिक विक्रम केलायस आणि तरी म्हणतोयस मी आणखी उंच जाऊ शकलो असतो. ब्रायनने सिंहाला हरवलं, डॅरिसने वाघाला हरवलं. आता प्राण्यांनी जिंकण्याची गरज आहे. टीम माणूस, लेट्स गो. मला वाटतं टीम मनुष्य करता ही पुढची स्पर्धा अतिशय कठीण होणार आहे. आता आम्ही सगळे बैलांच्या मैदानात आहोत. बाबा सोबत. हॅलो. बाबा एक बुल रायडर आहे. येस सर. आम्ही या मैदानात 3 बैल सोडणार आहोत. 3 बैल? तुला शक्य होईल तितक्या पैशांच्या बॅग्स मैदानाच्या दुसऱ्या भागात घेऊन जायच्या आहेत. तेही 3 बैल तुझ्या मागे लागलेले असताना. पुढच्या 3 मिनिटात तू त्या बकेटमध्ये जेवढे पैसे टाकशील ते तुझे. मी तयार आहे जिमी. गुड लक. बैलांना सोडा. ते आले आहेत. बाबा प्लीज मरू नकोस. ते गेट मधून आले आहेत आणि थेट त्याच्याकडे जात आहेत. ओके, ते त्याचा पाठलाग करतायत. ओ, ते त्याच्या अगदी जवळून गेले. पैसे उचल बाबा. पुढे जा, पुढे जा, जा जा जा. ओ, त्याची हाईट पडली. आतापर्यंत त्याने $10,000 वाचवले आहेत. तुझ्या मागे. पण किती वेळ तो त्या बैलांपासून वाचू शकेल? ऑलराईट, सुरू करूया. त्याने आणखी 2 बॅग्स उचलल्या आहेत. ते तुझ्या मागे आहे. धाव बाबा, धाव. बापरे. मला त्या बैलांच्या जवळ जायला भीती वाटली असती. ओ, ते आपल्याकडेच येत आहेत. अरे नाही, त्याच्या मागे जा. माझ्या नाही. दरम्यान कसे कोणास ठाऊक, पण बाबा हसतोय आणि 3 बैल त्याच्या दिशेने येत आहेत. प्रत्येकी 680 किलो. 3 बैल मागे असताना हा माणूस पळत नाहीये. हा इतका शांत आहे. मी त्याच्या डोक्याला हात लावणार आहे. तो बैलांना घाबरवून दूर करण्याची स्ट्रॅटेजी करतोय. ते कठीण आहे. त्यासाठी सूचना, प्रोफेशनल सोबत असिस्टंट करूच नाही. त्याने हे चॅलेंज खूपच सहजपणे पूर्ण केलं. हो, त्याने तू कमाल आहेस, तू जिंकलास. 50 ग्रँड जिंकल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. हे पैसे कुठे खर्च करशील? कदाचित नवीन ट्रक घेईन. मला आश्चर्य का नाही वाटलं, पण या व्हिडिओमध्ये पुढे रेस कोण जिंकेल हे बघून तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे. या पुढच्या चॅलेंजसाठी आम्ही 2 असे जीव आणले आहेत जे तुमच्या शरीरातील प्रत्येक हाडं मोडून ठेवतील. ठीक आहे निक?
या दारांमधून ये. मला भीती वाटते. हा निक आहे. तुम्हाला याची जगातील सर्वात वेगवान माणसासोबतची रेस आठवत असेल, ज्यात 1.6 किलोमीटरने पुढे असूनही हा नोआ लाईल सोबत रेस हरला होता. आणि आज मी त्याला थोडं घातक चॅलेंज करण्याची दुसरी संधी देणार आहे. तुझ्या समोर आहेत हे मी नाही ब्रो. विश्वास ठेव. नाही. तुझ्या समोर आहे ब्रो फुटेज बघशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की नाही तू किती मूर्खपणा करतोयस. हे काय आहे ब्रो? इथे $100,000 ठेवलेले आहे. Okay. हा नोआ लायल्स विरुद्ध हरला आहे, तर याला नाही माहिती की एक मोठी रक्कम हातांना कशी वाटते. मला माहिती आहे. हो हे $100,000 जिंकण्यासाठी हा. तुला रिंग मध्ये 1 मिनिटांपर्यंत टिकून राहावं लागेल. त्यासाठी डोळ्यांवरची पट्टी काढ. रामी एक 227 किलो प्रोफेशनल सुमो रेसलर, तू हे का करतोयस माझ्या सोबत? किंवा मागेवर रिंग मध्ये 1 मिनिट या अस्वला सोबत. ओ माय गॉड. ओके हे हाय ते काय? आणि जर तुला असं वाटत असेल की हे अस्वल घातक नाहीये, तर तसं नाहीये, कारण तो सर्वसाधारण माणसाला सहज फाडू शकतो. हा खूप मोठा आहे ब्रो. टॉम कसा आहेस तू? बस झालं, नको त्याच्याकडे बघू. आता निर्णय घ्यायची वेळ झाली आहे. $100,000 बक्षीस आहे. तुला एका सुमो रेसलरशी कुस्ती लढायची आहे की एका अस्वला सोबत? तो तुझ्याकडेच येत आहे. Okay. तो एक्साइटेड आहे. तो फिरतो आहे. ओके, मी अस्वलाकडे परत जाणार नाही. तो उठलाय. नको. ठीक आहे, तुझ्या सोबत खेळ. हो, तू याची निवड केली. म्हणजे मला करावं लागेल. काय करू? अस्वल किती मोठा आहे. तुझं लाईफ इन्शुरन्स काढलंयस ना? नाहीये माझ्याकडे. नाही काढला. आणि निक खरोखर मरू नये म्हणून मी या मॅच करता त्याला तयार करण्यासाठी एका सुमो कोचला बोलावलं तुला होतं. गुडघे एवढे वाकवता आले पाहिजे आणि पाय बाजूला घे. तू तयार आहेस? रिंगच्या आत ये. कमॉन, तुला जमेल. इकडे मध्यभागी ये. हे चॅलेंज जिंकण्यासाठी निक तुला रामी सोबत 1 मिनिटापर्यंत कुस्ती लढायची आहे, तेही या लाल वर्तुळाच्या बाहेर न पडता. जर 1 मिनिट पूर्ण व्हायच्या आत त्याने तुला वर्तुळाच्या बाहेर ढकललं तर तू पुन्हा एकदा हरशील. मॅच सुरू करण्यासाठी तुझ्या मुठी जमिनीला टेकव. तू मेंटली स्टेबल आहेस ना? आता तुझी काही खैर नाही. निक, चला सुरू करूया. जमिनीला टेकव. ब्रो, हा तर टॉम पेक्षाही भयानक आवाज काढतोय. निक, जमिनीला स्पर्श कर. थांब जरा. जमिनीला स्पर्श कर निक. गो. ओके नाही. ठीक आहे. Timer सुरू झालाय. निक, काय नाही. करतोय? थांब, एक सेकंड. प्रतिकार कर. त्याचा बेल्ट पकड निक. माझा श्वास अडकतोय. तो त्याच्याशी खेळतोय. हा फक्त एक खेळ आहे. एक आतापर्यंत 15 सेकंद झाले आहेत. तू त्याला मिठी मारतोयस का? तू काय अरे करतोय? बापरे, तू किती अवाढ होऊ आहेस. 20 सेकंड. निक, जवळ अर्धा वेळ संपला. निक, तुझा अर्धा वेळ संपलाय. निक, नाही, प्रतिकार कर. निक, प्रतिकार कर. काय करतोय निक? कम ऑन. 20 सेकंद. निक, तू जवळ पैसे जिंकलायस. निक, ओ माय गॉड, तो त्याला लुळवतोय. वेळ संपत आली आहे. 5 सेकंद. 3, 2, 1. तो रेषेवर गेला. ठीक आहेस? खरं तर तू 1 मिनिट संपायच्या आत स्वतःच रेषेला स्पर्श करून आउट झाला होतास. ब्रो, हा एक जनावर आहे जो माणसासारखा दिसतो. तू जगातल्या सर्वात वेगवान माणसाविरुद्ध हरला. आता तू पृथ्वीवरच्या बेस्ट सुमो पैलवानाची सामना हरलास. हो. मला वाईट वाटतंय, म्हणून मी हे $10,000 विजेताला देतोय. लुझर. वो, हे खूप क्रेझी आहे. तू मला बाहेर भेट. एकदा बाहेर भेट. आपण या व्हिडिओतील सर्वात मोठे चॅलेंज काय असेल ते बघणारच आहोत, पण वातावरण जरा हलकं करण्यासाठी मी कॉमेडियन ट्रेव्हर वॉलेसला बोलावलंय. ट्रेव्हर, तुझे ब्लाइंड फोल्ड्स काढ. आज या हत्तीबरोबर बोलणार आहोत का? ही हत्तीण पृथ्वीवरची सर्वात उत्तम चित्रकार हत्तीण आहे, आणि म्हणूनच आपल्या या पुढल्या चॅलेंजसाठी आपण एक चित्रकला स्पर्धा करणार आहोत. तुम्हा दोघांनाही 10 मिनिटांचा वेळ दिला जाईल तुम्हाला हवं ते चित्र काढण्यासाठी. तुमच्यापैकी जो कोणी उत्तम चित्र काढेल त्याचं चित्र खऱ्याखुऱ्या आर्ट म्युझियम मध्ये प्रदर्शित केलं जाईल. देव करो उत्तम हत्ती जिंकू दे. हे गवत खाणं बंद कर. जर तुम्हाला लॉन कापायचं नसेल तर हत्ती खरेदी करा. ओ, हिने मला कानाने मारलं. ओ, ती पेंटिंग करण्याचा प्रयत्न करते. थांब 1 सेकंद. तिला लवकर सुरू करायचं. तू तुझ्या कॅनव्हास कडे जा. तिला सुरू करायचंय. 3, 2, 1. टायमर सुरू करा. या चॅनलवर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एक हत्ती चित्र काढणार आहे, म्हणून आम्ही शेवटपर्यंत चित्र लपवून ठेवणार आहोत. सुरू कर. ओ, मला नाही. जिमी, तू सांग मी कसं चित्र काढू. एक मोठी शाळा. हो, ठीक आहे. ओके, तर आपण सुरुवात करूया छान पिवळ्या तांबूस रंगाने. त्या रंगाने सुरुवात करणार आहेस? दूध, शाळेचा रंग काय असतो? ओ, आम्ही सुरू केलंय. ओ, हिने खाली पाडलं. आपण हिला थोडं मोटिवेट करूया. ऑरेंज. तुम्ही हत्तीला खायला देताय आणि मला नाही, असं का? फिश वगैरे नाहीये का? थोडे फिस्टेबल्स मिळतील. बडबड कमी, पेंटिंग जास्त. हे खा. मला आशा आहे हे चॉकलेट नसेल. मला अलर्जी आहे. हा, ऑलराईट, 5 मिनिटं शिल्लक आहे ट्रेव्हर. हो, मला माझं बॉब रॉस विग मिळेल का? हा तयार आहे. मी आहे बॉब फ्लॉस इथे.
सगळे स्पीड वाढव पटकन, आपल्याला त्याला हरवायचंय. ओ येस, गुड गर्ल. किती वेळ बाकी आहे? ओ 4 मिनिटं. हे वेळ संपत आलीये बॉब रॉस. हो, आता हा पिवळा रंग वापर. नाही 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 नाही, ही जी वॅगन आहे. हा! ही बघ. ठीक आहे, चल 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 पेट. ओ मला नाही, कागदाला रंग लाव. आणि हा आहे रस्ता. तुला सूर्य पण काढायला हवा. हो हा इथे इथे. मला पिवळा दे. वा कमाल. आपल्याकडे फक्त 2 मिनिटं बाकी आहेत, तेव्हा लवकर कर. तू छान करतेस. तिला हा ब्रश नाही आवडला. ट्रेव्हर, आपली वेळ संपत आलीये. डूड, हे खूपच वाईट आहे. कलेवर विश्वास ठेव. इथे भिंत दिसायला हवी होती. मी तुझी मदत करतो. आपली वेळ संपत आली आहे. मला पाईप घेतलेल्या फायर फायटर असल्यासारखं वाटतं. लेट्स गो. 1 मिनिट बाकी आहे. कदाचित आपणच जिंकू. तू बहुतेक एका हत्तीने काढून हारणार आहे. असं वाटतं फ्युनरल मध्ये चित्र काढतोय. आणि ही आहे तिची सिग्नेचर मूव्ह, जी ती नेहमी तिच्या चित्रांमध्ये काढते. 3, अरे तू पेंट करत राहा. 2, हो ती चूक होती. ते चुकून झालं. 1, वेळ संपली आहे. अरे नाही. त्याचं पूर्ण नाही झालंय. पण या चित्रांची तुलना करण्यापूर्वी आपण बघणार आहोत एक चित्ता जगातल्या सर्वात वेगवान कार सोबत स्पर्धा करणार आहे. पण आता मी या चित्रांचं परीक्षण करण्यासाठी 30 वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या एका प्रोफेशनलला आणला आहे. आणि आता 1 ते 10च्या स्केलवर 1 म्हणजे वाईट, 10 म्हणजे उत्तम. 2. ओके. हे शाळेतल्या मुलासारखं आहे. कदाचित चित्रकाराने त्याच्या अगदी लहान मुलाशी संवाद साधला असा. हो कलेबद्दल बोला, कलाकाराबद्दल नाही. परीक्षकावर दबाव आणायचा नाही. आणि आता आपण जगातील उत्तम चित्रकार हत्तीणीची ही कलाकृती जाहीर करणार आहोत. तुम्ही खरंच याला मार्क्स देणार असं वाटतं विदूषकाने काढलंय. हे तिने स्वतः काढलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मला या पेंटिंग मध्ये खूप आनंदाची भावना दिसतीये, पण मला असं दिसतंय की ती स्वतःशी प्रामाणिक आहे. आपण कलेला कलाकारापासून वेगळे करू शकत नाही. या कलाकृतीला तुम्ही किती मार्क द्याल? मी तिला देईन 10 पैकी 8. ड्रायव्हर, तू हत्तीणीशी हरलास. आता काय करू शकतो? तुझी प्रतिस्पर्धी अक्षरशः फोर्टनाईट इमोट करते. तुला कसं वाटतंय? अच्छा, तुला आवडलं, तुला बरं वाटलं. रेन फॉरेस्ट कॅफे मध्ये परत जा. आणि आधी म्हटल्याप्रमाणे आयलेसचं हे पेंटिंग आम्ही एका आर्ट म्युझियम मध्ये लावलं आहे. उत्कृष्ट. मला प्रश्न पडला, या लोकांपैकी कोणाच्या लक्षात आलं असेल की हे पेंटिंग एका हत्तीने काढलंय? असो, या पुढच्या चॅलेंज करता आम्ही या जगातील सर्वात प्रगत सैनिक बोलावले आहेत. मला मारण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? 30 सेकंड. ही खूपच भीतीदायक माणसं आहेत. आपण बघणार आहोत की या भल्या मोठ्या जंक यार्ड मध्ये ते किती वेळ लपून राहू शकतील. तेही जगातील सर्वोत्तम सर्च डॉग असलेल्या ओडिन पासून. हे किती वेळ लपून राहू शकतील? जास्तीत जास्त 5 मिनिटं. आणि तुमच्यापैकी जे कोणी सकाळपर्यंत या कुत्र्यांपासून लपून राहू शकतील त्यांना $50,000 वाटून मिळतील. ऑलराईट, लपण्यासाठी 10 मिनिट मिळतील. 3, 2, 1, गो. मजा करा. या माणसांनी आपलं अर्ध आयुष्य शत्रूंपासून वाचण्यात घालवलं असलं. या कुत्र्यांना जन्मापासूनच माणसांना शोधण्यासाठी प्रशिक्षित केलं गेलंय. तेव्हा जर ही माणसं सकाळपर्यंत लपून राहू शकली तर मला नवल वाटेल. मी आपल्या लपण्याच्या जागेवर चाललोय. मला जास्तीत जास्त वेळेपर्यंत या कुत्र्यांपासून लपायचं आहे. ते सगळे वेड्यासारखे सगळीकडे पळत सुटलेत. मी स्वतःला दमवणार मी नाही. काही काड्यांवर स्वतःला घासून घेतो, म्हणजे माझा वास तिथेच राहील. कदाचित ते एव्हाकडे तिकडे जातील आणि स्वतःला जास्तीत जास्त वाहनांना घासून घेतील. इकडे जॉनीने कार्सवर स्वतःला घासून चकवा तयार केलाय, तर कार्लोसने इथे पाणी. स्वतःचा गंध मिटवण्याचा प्रयत्न केला. माझं काम झालं. त्याने त्यांना हरवण्यासाठी अक्षरशः नदीत उडी मारली. आता मी लपायच्या जागेवर जातो. बहुतेक सगळ्यांनी सारखी स्ट्रॅटेजी वापरली. कुत्र्यांना भटकवण्यासाठी सापळे रचले आणि मग कार मध्ये लपले. मला योग्य जागा शोधायची. पण एकाने काहीतरी वेगळीच युक्ती काढली. मित्रांनो, मी एका झाडावर चढून बसलोय, जवळपास 15 मीटर उंचीवर. आणि या खेळात हे एकच झाड आहे, बाकी सगळे मैदानात लपलेत. मी प्रार्थना करतो की माझा गंध येऊ देऊ नको. मी सापडलो नाही पाहिजे. 10 मिनिटांची वेळ संपली आहे. आम्ही तुम्हाला शोधायला येतोय. ते निघाले, कुत्र्याचा आवाज ऐकू येतोय. 3, 2, 1, कुत्र्याला सोडा. ते निघाले, चला जाऊया. All right, sir. हा, ठीक आहे. कुत्र्यांकडे आणि त्याच्या वागण्याकडे लक्ष द्या. त्यांना गंध आला की तुम्हाला कळेल, त्यांचं नाक वर गेलेलं दिसेल. कुत्र्यांना इतकं चांगलं कसं काय हुंका येतं? त्यांची घाणेंद्रिय जबरदस्त असतात. नाक जितकं लांब असेल तितकीच ती स्ट्रॉंग असतात. तिथे खूप छान हवेशीर आहे. त्यांना माझा वास येणार नाही. मला माहिती आहे मी जिंकणार आहे, कारण मी जमिनीपासून खूप वर आहे. लक्षात घ्या, हा खूप मोठा परिसर आहे. तेव्हा कुत्र्यांना पद्धतशीरपणे समजून घ्यावं लागतं की कोणता वास कोणत्या माणसाचा आहे आणि कोणता वास नुकताच तिथून गेलेल्या माणसाचा आहे. अलर्ट. ऑल राईट, स्टँड बाय, स्टँड बाय. बहुतेक सेजला काहीतरी सापडलंय. ओ, दरवाजे उघडे आहेत. यो, त्यांनी पकडलं मला. सगळ्यात आधी तू सापडला ओ आहेस. माय गॉड. तिकडे कुत्री भुंकत आहेत. कदाचित कोणीतरी सापडलं असेल. यो, हे खूप क्रेझी आहे. सेजने जवळपास 400 ते 500 कार स्कॅन केल्या असतील. तो फक्त याच कार जवळ भुंकला आणि तो सापडला. कदाचित तुला बरं वाटेल, पण सापडणाऱ्या प्रत्येकाला मिळणार आहे हा Lenovo Legion Pro 7i पॉवर्ड बाय इंटेल कोर अल्ट्रा 9. हे कमाल लॅपटॉप्स आहेत, पण आम्हाला अजूनही 4 जणांना शोधायचं आहे. चला शोधूया. आमच्या या Lenovo Legion लॅपटॉप पॉवर्ड बाय इंटेल वर या जंकयार्डचा नकाशा आहे. आपण तिथे शोधूया. बसकडे जा, कोणी सापडतंय का बघा. कोणी नसेल तर परत भेटूया. हो. ओके, आमच्याकडे गेम प्लॅन आहे.
माझ्या दिशेने येत आहेत. लाईट बंद केला पाहिजे. ओ तो खूप भुंकतोय. मी या व्हॅन साठी अलर्ट घोषित ओ करते. थांब, सेज या कार जवळ भुंकतोय. सेज इथे असेल का? मागे हो. ओके, कोणी आत आहे का? ओ मी सापडलो. तू दार उघडायला पाहिजे होतं. 2 सापडले. सेजने कमाल केली. आय एम सॉरी, पण तू 50 ग्रँड हरलायस. पण हरकत नाही, तू कोणताही अडथळा पार करू शकतोस या ब्रँड न्यू लॅपटॉपच्या मदतीने. ही लेनोवो इंटेलची खरी ताकद आहे. छान आहे, थँक्यू. ठीक आहे, शोध सुरू ठेवा बायरन. 2 नंबरचा पकडला गेला. तो अगदी माझ्या जवळ होता. तो कुत्रा आता लांब गेलाय, म्हणजे कदाचित तुम्हाला शोधू शकणार नाही. त्याने नुकतंच माझ्या जवळ एकाला शोधलं. कुत्रे शोधण्यासाठी मरीनच्या अगदी जवळ गेले. बँके आणि सेज आत्ताच इथून गेले. अरे बापरे, ते अगदी कारच्या बाजूनेच गेले. वाचलो बाबा मी. आणि मग काहीतरी अनपेक्षित असं घडलं. मला माहित नाही त्यांनी कसं केलं, पण कुत्रे उरलेल्या लोकांना नाही शोधू शकले. कोणीतरी इकडे रेडबुलचा कॅन फेकलाय. हे आपल्याला फसवण्यासाठी केलंय. कोणीतरी इथे येऊन हे मुद्दाम टाकून गेलाय. त्यांची चाल यशस्वी झाली आहे. थँक्यू लेनोवो आणि इंटेल हे लॅपटॉप दिल्याबद्दल. आणि जर तुम्हाला हे स्वतःसाठी घ्यायचे असतील तर इथे दिलेल्या या वेबसाईटवर जा किंवा लिंकवर क्लिक करा. अनेक तास शोध घेऊनही सैनिकांचा पत्ता लागला नाही. जणू काही ते अदृश्य झाले होते. सर्च डॉग त्यांना रात्रभर शोधत होते आणि आता सूर्य उगवणार आहे. आम्ही त्यांना नाही शोधू शकलो. सकाळचे 5:30 वाजलेत. आता दिवस उजाडू लागलाय आणि अजूनही आम्ही 3 जण लपून आहोत. पण तेवढ्यात हे चॅलेंज संपण्याच्या काही क्षणाआधी ऑलराईट, ते आता खूपच जवळ आले. तो आत आहे का? या ट्रक मध्ये कुणी आहे का? तिकडे मागे कोणीतरी आहे. आम्हाला कोणीतरी सापडलाय. मी सापडलो. तुला भूक लागली असेल म्हणून तुझ्यासाठी फिस्टेबल पीनट बटर कप आणलंय. कसं वाटलं तुला? ओ वा, हे खूपच मस्त आहे. कमॉन. आणि याबरोबरच वेळ संपली. 2 विजेते लपलेल्या जागेतून बाहेर आले. हे मस्त आहे. कालची रात्र खूपच मोठी हे आहे. $50,000 वाटून मिळाल्याबद्दल कॉंग्रॅट्स. आणि आता ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता, या भन्नाट मनुष्य विरुद्ध प्राणी स्पर्धेनंतर आता आपण शेवटच्या चॅलेंज पर्यंत येऊन पोहोचलो आहोत. हा चित्ता जगातल्या सर्वात वेगवान गाडीसोबत स्पर्धा करणार आहे. बघूया कोण जिंकता येते. हे चित्ता मी तिला परत आणायला सांगतो. चित्ता हा पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी म्हणून ओळखला जातो. त्याचा वेग इतका जलद आहे की माणसाला त्याच्या समोर टिकण्यासाठी फॉर्म्युला ई रेस कारच्या गतीची गरज भासते. आणि म्हणूनच मी त्याच्याशी स्पर्धा करायला 1 नव्हे तर 3 कार्स घेऊन आलोय. आणि सुरुवात करूया गोल्फ कार्ट विरुद्ध चिता. ओ ते बघ काय. रेडी बॉयज? चला करूया. 3, 2, 1 चित्त्याला पाठवा. ओ अरे बापरे, तो किती फास्ट आहे. आपण तिच्या तिने जवळपासही आपल्याला नाही. हरवलंय. तिने आपल्याला धूळ चाटवली. मला तर ती दिसतही नाहीये. चित्त्याने रेस पूर्ण केली आणि आम्ही अजूनही अर्ध्या वाटेत आहोत. हे खूप लाजीरवाण आहे. सर, चित्ता, तुम्ही आम्हाला लढण्याची एक संधीही दिली नाही. आम्हाला काहीतरी वेगवान वाहन पाहिजे. पुढली कार घेऊन या. आम्हाला माहित होतं की गोल्फ कार्टने आम्ही चित्त्याला हरवू शकणार नाही. पण पुढच्या रेससाठी मी ऑटोमोटिव्हच्या इतिहासातील सर्वात सुंदर कार मिळवण्यासाठी कुठलीही कसर सोडली नाही. मिनी व्हॅन वर्सेस चिता. गो! गाडी पळव, गाडी पळव. तिला चल, काही चल, वेगच जिमी, नाहीये. पळव. लवकर स्पीड वाढव. मी अक्षरशः पूर्ण वेग वाढवला होता. ही गाडी पळतच नाहीये. आपण ही मिनीमॅन का निवडली? हे खूप लाजीरवाण आहे. आपण हरलोय. आपण हे काय करतोय? हा चित्त्या, चित्त्या, तुला फिनिश लाईन क्रॉस करायची आहे. चित्त्या त्या आधीच थांबलेला आहे. हो, आता गेली. ती आपल्याला चिडवते. प्राण्यांबरोबर काम करताना हे होणं साहजिक आहे. मला आपल्यासाठी वाईट वाटतंय. हो, पण चित्ता आणि फॉर्म्युला ई कारची रेस करण्यापूर्वी आम्हाला तिला विश्रांती द्यायची होती. म्हणूनच आम्ही हे सगळं केलं होतं. मला चित्त्याला हाय म्हणायचं होतं. मी बरा आहे, थँक्स. मिली, मी चित्त्याला हात Oh my लावलाय. God, कुठल्याही bro. कारणाने का असे ना, त्यांनी आम्हाला या सर्वोच्च शिकारी प्राण्यांसोबत भेटू दिलं. विश्वासच बसत नाही आपण हिच्या शेजारी आहोत. इकडे ये मिली. मी अक्षरशः चित्त्याला हात मारतोय. मला खरंच वाटत ती नाही. किती मोठी आहे. तिला सोबत ठेवलंय. हो. नोला, तिला हात लावणं थांबव. तिला तू हात लावलेला आवडत तुम्ही नाही. अक्षरशः वेडे आहात. अरे बापरे, हा चित्ता अक्षरशः एखाद्या मोठ्या मांजरीसारखा आहे. तू खूप cute आम्ही आहेस. चित्त्याला रेसच्या मध्ये छोटासा ब्रेक देतोय जेणेकरून तिला दम लागणार नाही. तुम्हाला कदाचित जाणून घ्यायचं असेल तर आम्ही अमेरिकन ह्युमन सोसायटी बरोबर भागीदारी केली आहे, जी मुळात असे व्हिडिओ शूट करताना प्राण्यांना नैतिकतेने वागवले जात आहे का याची खात्री करते. याचं कारण म्हणजे आजच्या तारखेला पृथ्वीवर 8,000हून कमी चित्ते उरले आहेत. आणि म्हणूनच या सर्व धोक्यात असलेल्या प्राण्यांना आमच्या सेटवर काळजीपूर्वक वागवलं जाणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे खूप मऊ आहे. चित्तीन जरा जास्त जोरात गुरगुरते. म्हणजे तिला आम्ही आवडलोय. मला वाटतं मिली आता पुढच्या रेससाठी तयार आहे. चला आपण रस्त्यावर जाऊया. अखेर ती वेळ आलीच. या क्षणाची आम्ही खूप उत्सुकतेने वाट बघत होतो. आता तुम्ही पाहणार आहात मनुष्य विरुद्ध प्राणी यांच्यातील महाअंतिम सामना. ही शर्यत अतिशय भव्य आहे. खरं तर जर कोणी ती बिघडवणारा असेल तर तो नोलनच असू शकतो. आधुनिक इतिहासातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. 3, एक चित्ता 2, फॉर्म्युला ई कारला हरवू शकतो का? 1. चला बघूया. गो.
ही खूपच फास्ट आहे. कार चित्त्याला मागे टाकून पुढे गेली. ओ माय गॉड. जरी मिली ही रेस नाही जिंकली तरी मला या गोष्टीचं कौतुक वाटतं की एक चित्ता फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये वापरल्या जाणाऱ्या कार विरुद्ध स्वतःचं अस्तित्व टिकवू शकतो. पण जेव्हा शतकावनाधील काळापूर्वी पहिली कार बनवण्यात आली होती तेव्हा जंगलात लाखभरापेक्षा जास्त चित्ते जिवंत होते. पण आज 8,000हूनही कमी संख्या असताना हे असामान्य प्राणी नामशेष होण्यापासून वाचवणे ही आपली जबाबदारी आहे, जेणेकरून ते आपल्या सर्वांना आपली क्षमता वाढवून पुढे जाण्याची प्रेरणा देत राहतील. मी आजपर्यंत भेटलेल्या प्राण्यांपैकी मिली सर्वात जास्त गोंडस आहे.